ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमधून मी दाखवते या गौरी गणपतीच्या काळामध्ये गणपती बाप्पाला आवडत असलेले मोदक. हे मोदक खव्याचे बनवायचे आहेत. यासाठी मी घेतलेला आहे हे 1 कप दूध आणि पाव कप त्यामध्ये साखर घातलेली आहे. ही साखर आपल्याला दुधामध्ये चांगली वितळून घ्यायची आहे. याआधी मी तांदळाच्या उकडीच्या मोदकाचा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे. दूध चांगलं उकळलेलं आहे, साखर यामध्ये वितळलेली आहे. आता यामध्ये घालते पाव कप रवा आणि लगेच यामध्ये आपल्याला ज्या कपाने आपण दूध घेतलं त्या कपानेच 1 कप मिल्क पावडर आणि आता हे चांगलं आपल्याला घट्ट होईस्तोवर एकदम मंद आच करायची गॅसची आणि याच्यावर या मिश्रणाचा डो बनवून घ्यायचा. यामध्ये 1 चमचा साजूक तूपही घालून घ्यायचं आहे. कढईला चिकटू नये यासाठी हे सतत हलवत राहायचं. शक्यतो हा खवा बनवण्यासाठी नॉनस्टिकची कढई किंवा नॉनस्टिकचा पॅनच घ्यायचा. नॉनस्टिकचा पॅन नसेल तर आपण हँडलूमची कढई घेऊ शकतो जाड बुडाची. आणि इथे हा खवा बनवून माझा झालेला आहे. अगदी घट्ट झालेला आहे हा डो. आता मी खाली घेते याला आणि आपण एका बाउलमध्ये हा काढून ठेवूत. हा थंड होतो. तेवढ्या वेळात आपल्याला मोदकामध्ये घालण्यासाठी सारण बनवायचं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका. आणि मोदकामध्ये घालण्यासाठी मी काजूचे, बदामाचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. अंजिराचे तुकडेही घेतलेले आहेत आणि मनुके घेतलेले आहेत. आणि थोडंसं डेसिकेटेड कोकोनटही घ्यायचं. एका पॅनमध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे आणि हे ड्राय फ्रुट्स आहेत. हे 2 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचे. यामध्ये डेसिकेटेड कोकोनटही घातलेला आहे. थोडीशी वेलची पूडही घालून घ्यायची आपल्याला आणि अगदी हे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. आणि थोडासा मी गूळ देखील यामध्ये घालत आहे. यामध्ये अंजीर आहेत, मनुके आहेत, हे सगळं गोड आहे म्हणून अतिशय थोडासा गूळ घातलेला आहे मी. आणि शिवाय आपला हा खवा सुद्धा गोडच आहे म्हणून खूप कमी घालायचा गूळ किंवा आपल्या आवडीप्रमाणे. आता हे मी थंड झालेलं आहे सारण, हे मिक्सर मधून वाटून घेते. आणि या ठिकाणी मोदकासाठी पाहू शकता हा खवा मी अजून मळून घेतलेला आहे. छान सॉफ्ट झालेला आहे. आणि मोदक जसे आपण उकडीचे बनवतो त्याच पद्धतीनं त्याच्या पाकळ्या काढायच्या. त्यामध्ये हे सारण घालायचं आणि अगदी हलक्या हाताने अलगदपणे हे सगळं जवळ आणायचं आणि मोदकाचं तोंड बंद करायचं. पाकळ्या सुद्धा दिसल्या पाहिजेत याची ही काळजी घ्यायची. आणि आपल्याला हे जमत नसल्यास मोदकाचा साचा असतो यामध्ये घालूनही आपण मोदक बनवू शकता. व्यक्ती लहान असो वा मोठा त्याला शाबासकीची इच्छा असतेच. शाबासकी मिळाल्यास त्याचा उत्साह वाढतो. तसंच तुम्ही लाईक केल्यास आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाकल्यास मला सुद्धा तो उत्साह वाढण्यास मदत होते. नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी शक्ती मिळते. त्यामुळं व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा हा व्हिडिओ. पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओ सोबत. बाय बाय.